हाय गाइस. मी आहे पीयूष आणि मी आहे श्वेता आणि आम्ही चाललो आता डिसल्डॉर्फ एक्सप्लोर करायला. आज आहे जॅपनीज दिवस. डिसल्डॉर्फमध्ये तो सेलिब्रेट केला जातो. ते सेलिब्रेशन आम्ही बघायला चाललोय. तर चला आपण एकत्र जाऊयात. आता आम्ही उबानमध्ये बसून ओल्ड टाउनला आलोय आणि इकडे बघू शकता इथे इतकी गर्दी आहे. सगळे बहुतेक हे फेस्टिवलच बघायला आले. तर जॅपनीज डे इथे का सेलिब्रेट केला जातो, कारण डिसल्डॉर्फ ही अशी एक सिटी आहे तिथे खूप जास्त जॅपनीज लोक आहेत. म्हणजे जर्मनीमधले सगळ्यात जास्त जॅपनीज लोक ह्या सिटीमध्ये आहेत. तसंच इथे जॅपनीज स्कूल आहे, जॅपनीज गार्डन आहे, जॅपनीज टेम्पल आहे, त्यानंतर त्यांचे क्लब्स आहे. इवन इथे एक स्ट्रीट आहे इमरमान श्वास म्हणून, त्याला लिटिल टोकियो म्हणून ओळखलं जातं. म्हणून हे लोक प्रत्येक वर्षी या दिवशी 13 मेला जॅपनीज डे म्हणून सेलिब्रेट करतात आणि त्यांचं कल्चर, त्यांची संस्कृती इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात लोकांना. ते किती छान आहे ही गोष्ट. An süßen Kindern Aufstellungen, ein bisschen Applaus spenden, schon mal vorneweg. इथे माझ्या मागे बघू शकता, इथे बऱ्याचशा जॅपनीज कंपन्यांचे स्टॉल आहेत. उदाहरणार्थ इथे कोमात्सू कंपनी आहे, तिचा स्टॉल आहे. बहुतेक ते थोडं ब्रँडिंग अँड ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी त्यांनी स्टॉल टाकले असतील, असं बऱ्याच आहेत. इथे बघू शकता तुम्ही फ्रीमध्ये फोटो काढून मिळतो आणि त्याला बॅकग्राऊंड ते लावणार जपानचा, कारण ते ग्रीन बॅकग्राऊंड दिसतं ते चेंज होतं. खूप मोठी लाईन आहे, मला जायचं होतं. कसं वाटलं? खूप छान वाटतंय आणि काही लोक वेगवेगळे त्यांचे वेश करून फिरतायत. भारी वाटतंय एकदम. आणि त्यांचे फोटो काढायला पण सगळे असं इंटरेस्टेड आहेत. म्हणजे असं काही नाही, लाजत नाहीत ना फोटो? लाजत नाही अजिबात. छान वाटतंय. तर आता आमचं एक्सप्लोर करून झालेलं आहे, म्हणून आता आम्ही थोडं पोटपूजा करून येतो. आम्हाला खूप भूक लागली आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी फायरवर्क्स असणार आहेत आणि इथे खूप छान फायरवर्क्स असतात, कारण इकडे राईन नदी आहे, त्याच्यावर ते फायरवर्क्स करतात. त्याच्या अपोजिट साईडला, त्या तिकडच्या साईडला असणार आहेत फायरवर्क्स. त्यामुळे आपण आता फायरवर्क्स बघायला जाऊ संध्याकाळी. आम्ही दाखवतो तुम्हाला. इतकी गरमी आहे की आम्हाला आईस्क्रीम खायची खूप इच्छा झालेली आणि सगळ्यांच्या हातात आईस्क्रीम होती. म्हणून आता आम्हाला एक जेलॅटो मिळाले. जेलॅटोला खूप छान आईस्क्रीम असतात. आलं आम्ही आणि याला थोडी कमी लाईन आहे, त्यामुळे होपफुली आम्हाला मिळेल. कोणता आईस्क्रीम खायचा आहे? मँगो. आम्ही घेतला आईस्क्रीम. मी मँगो घेतलाय आणि पियूने कुकीज घेतलाय, पण मँगो बेस्ट आहे. खाऊन बघितलीस? मला पण दे. ऑलवेज बेस्ट. हे छान आहे. नाही छान. माझं छान आहे बघा. A few hours later. असं ग्रुप करून लोक बसलेत, मस्त ड्रिंक्स वगैरे पितायत, चालू आहे एन्जॉयमेंट त्यांची. इथं बाळांना पण घेऊन येतात छान छान.
तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.